जालना, एका महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई वडिलांना अटक, चंदनझिरा पोलिसांची कारवाई। एका महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन तिची हत्या करणाऱ्या आई वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे। चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। 12 एप्रिल रोजी घटना उघडकीस आली होती। एका महिन्याची लहान मुलगी विहिरीत फेकून दिल्यानंतर मयत अवस्थेत आढळून आली होती। पोलिसांनी तपासाअंती या प्रकरणी मयत मुलीच्या आईवडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे। जालना तालुक्यातील चंदनझिरा पोलिसांच्या हद्दीत आसरखेडा गावाच्या परिसरात ही घटना घडली होती। जालना जिल्ह्यात चंदनझिरा पोलीस स्टेशन हद्दीत 12 एप्रिल रोजी एका विहिरीत, गाव आहे आसरखेडा, त्या गावाला जानेरी रोडवर एका विहिरीत एका लहान बाळाचा शव आहे अशी माहिती भेटली होती। लगेच तिकडे PI चंदनझिरा गेले, त्यांचे शव बाहेर काढला, इन्क्वेस्ट पंचनामा केला। ते लक्षात आला की मुलगी असेल आणि त्यावरून काही घातपात होण्याची शक्यता अशी वाटत होती। PM पोस्टमार्टम केल्यानंतर डेथ ड्यू टू ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू झाला असा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला। त्यातून हे कन्फर्म झालं की काहीतरी घातपात झाला असणार आहे त्या लहान बाळासोबत। तर लगेच आम्ही नेक्स्ट डे त्याच्यामध्ये सुओ मोटो मर्डरचा केस दाखल केला स्वयं पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये तपाससाठी 4 टीम करून चंदनझिरा पोलीस स्टेशन, DYSP जालनाच्या अंडर प्लस LCBची टीम करून त्याच्यामध्ये तपास सुरू होता। त्याच्यामध्ये आम्ही आशा वर्करची पण मदत घेतली। जेवढी मागच्या 3-4 महिन्यामध्ये लहान मुलं जन्म झाली आहे त्याची पण, आणि त्यांनी चांगले त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सुरू केला होता। ते करताना CCTVची मदतीने प्लस आम्ही काही टेक्निकल अनालिसिस केले, काही इतर आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की गारवाडी तांडा, बावणे पांगरी हे बदनापूर तालुक्यामध्ये पडतो पण घटनास्थळापासून जवळ आहे। तिकडे एका कुटुंबामध्ये अशी एक लहान मुलीचा जन्म झाला होता 1 महिन्या अगोदर, ती आता दिसत नाही आहे। तर लगेच आम्ही तिकडे टीम पाठवून त्याचे आई वडिलांना ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो आरोपी पिता आहे सतीश पंडित पवार, राहणार वाखरी वडगाव, त्यांनी त्याची मुलीला विहिरीमध्ये टाकलेला होता। हे ज्या दिवशी घटना घडली त्या पिरियडमध्ये तिकडे यात्रा पण सुरू होती मंदिरची। तर त्या गर्दी विहाराचा फायदा घेऊन त्यांनी तो त्या ठिकाणी टाकण्याचा ठरवला आणि त्याला ही 4थी मुलगी होती असं तो सांगत आहे, पण खरोखरी त्याची एकच मुलगी आहे जो आता दिसत आहे। तर एक अगोदरची पण पहिली मुलगी 8 महिन्याची असताना वारलेली आहे अशी प्रायमरी माहिती भेटत आहे। तर पण ही मुलगी नंतर मुली झाल्यामुळे त्यांनी ही प्रकार केला असं तो सांगत आहे। आई आणि वडील दोघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आम्ही पुढची सगळी सायंटिफिक एव्हिडन्स कलेक्शन पासून सगळी तपास करत आहोत। याच्यामध्ये आमचे चंदनझिरा पोलीस स्टेशनचे PSI सानप, PSI शिंदे आणि त्याच्या पूर्ण स्टाफनी दिवस रात्र मेहनत केली आणि एकदम ब्लाइंड केस असताना प्लस माहीत आहे कधी कधी कोणी तक्रारदार नाही, तर हलगर्जी कुठलीच न करताना स्वतःहून इंटरेस्ट घेऊन हा फार तपास केला आणि फार सॅटिस्फाईंग डिटेक्शन। कारण असं वाटत होता की कधी कधी अडू शकतो, कारण क्लूलेस आहे आणि यात्रा झाल्यामुळे बरेच इतर जिल्ह्याचे पण लोक आलेले असेल, पण ही तपासाला सक्सेस भेटलेली आहे आणि 2 आरोपींनी ताब्यात घेतले। नमस्कार, मी सौ प्रतिभा देवरे, MA BEd इंग्लिश, फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर, जेहान सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे। 6 to 10 साठी आम्ही कोचिंग करतो ऑल सब्जेक्ट्सला, SSC बोर्ड, CBSE आणि ICSE। यामध्ये आम्ही मॉक टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो। विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते। नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा। धन्यवाद।